हाँ ये देख पूरे पेड़ वगैरह ये हो गए. एवढा मैदान होता. तिकडे मुली राहायच्या. ते 2 हॉस्टेल मुलींचे. हा हे 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 ना हे ऑफिस. हे स्वयंपाकघर. हां ते तिकडं हे होता. का बनलं होतं ते आता बनलेलं दिसतं काहीतरी पूर्ण. किचन रूम. तो ढोटे भाऊ नाही का अमित माहिती आहे ना त्याचे पप्पा तिथं स्वयंपाक केलं. इथंच आम्ही बसून राहतात. इथं पंक्ती इथं बसला. हां इथं जेवाले. तिकडे मुली जेवण करायला बसायचे पूर्ण. पाय पुरा बंजर होऊन गेला है ना हे. पूर्ण तिकडं तो रामटेक भाऊ राहतात. इथून एक नहर होती. इथून एक नाला होता. इथून असं बिलकुल तिथून मी जे पडलो होतो इथं एक हँडपंप बोरिंग बी होती. हां तेव्हा आहे ते बोरिंग आमच्या समोरच खोदलेली होती. हे नव्हते झाडावाडं. हे आत्ता झाले झाडं. कोणते हे नाही. हे झाडावाडं काहीच नव्हतं लावलं. काहीच नाही लावलं होतं. सब आत्ता नंतर झालं. हे टँक वँक नंतर लावलेली आहे. म्हणजे आम्ही जेव्हा हे होतो मी जेव्हा इकडे शिफ्ट झालो तेव्हा या रूममध्ये राहत होतो. इथं 4था वर्ग वगैरे भर. हां का क्लासरूम हेच होतं. अंदरमध्ये क्लासरूम भरायचा दिवसा. रात्री झोपाच्या वेळी तिथंच पेट्या होत्या तर तिथंच येऊन जात होतं पूर्ण. मास्टर लोक कुठं राहायचे? मास्तर लोक वगैरे सर्व गावात. कर्मचारी वर्ग फक्त अधीक्षक साहेब राहत होते ते तिकडे आणि प्रिन्सिपल साहेब राहत होते तिकडच्या. एक साईडला प्रिन्सिपल साहेब इकडच्या साईडला अध्यक्ष साहेब राहत होता. पुरं हे झाडावाडं काहीच नव्हतं आम्ही असताना. काय नाही हे कार्यालय. इथं बसून राहत होते आमचे वाघमारे साहेब. सरळ हो इथून दिसत. इथं प्रार्थना व्हायची पूर्ण. टी व्ही वगैरे मायला तो केव्हा किती जुना टी व्ही आहे अजून आहे. पुरी शाळा भंगार होऊन गेली. माहीत आहे का शैलेश मी जेव्हा 3रीत आलो होतो तेव्हाचा टी व्ही आहे हा. बापरे. सगळं इकडे क्लासरूम भरणं चालू झालं तर वाटते नंतर. नाही अनाज भंडार आहे हा. अनाज भंडारच होता. हे ऑफिस. हे प्रिन्सिपल साहेब कार्यालय. मुख्याध्यापक साहेबांची पाठी लागूनच आहे अजून. हे बी ऑन नाही होत आहे.